नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वात प्रथम नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व मित्रांनी, मैत्रिणींना आणि माझ्या इंस्टा आणि यूट्यूब परिवाराला, फेसबुक परिवाराला सुद्धा। तर आत्ता बघा ही सगळी माझी तयारी झालेली आहे। तर आत्ता मी आवरते। सगळं माझा आजचा रंग आहे पांढरा, मी पण पांढरी साडी नेसलेली आहे। आजचा सोमवार असल्यामुळे आजचा पहिला रंग आहे पांढरा नवरात्रीचा। तर हे सगळं स्वच्छ वगैरे करून झाले, देवाची भांडी दिवे हे सगळं आवरून झाले, स्वच्छता झालेली। तर आता मी घटस्थापनेचं सामान आणायला चालले। आमची तर सगळं बाहेरनच घ्यावं लागतं, माती वगैरे सगळं जे असेल ते। तर ते सामान आणून घट कसे बसवतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। देव वगैरे सगळे स्वच्छ घासून झालेत। आता त्यांना देवांना कसं मांडायचं असतं 9 दिवस हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझ्या व्हिडिओमध्ये असंच व्हिडिओ माझा कंटिन्यू बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल घटस्थापना कशी करायची ते। चला, तर मुहूर्त जरा उशिराच आहे आज। मला वाटते 11:30 ते 11:45 पर्यंतचा मुहूर्त असण्याची शक्यता आहे, असं मी इन्स्टावरतीच बघितलं होतं, त्यानुसार करणार आहे। आता मी सगळं सामान वगैरे घेऊन येते आणि मग पुढची पूजा तुम्हाला दाखवते। इथली मंदिराची सगळी साफसफाई झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही। खूप स्वच्छ केले सगळं, मंदिर वगैरे काढून खालचा चौरंग काढलाय, सगळे देव घासून पुसून असे एकदम स्वच्छ करून ठेवलेत बघा। दिवे जे लागणारं साहित्य घटस्थापनेसाठी ते सगळं बाजूला काढून ठेवलेले, सगळं स्वच्छता झालेली आहे। आता मी घटाचं साहित्य आणायला चालले। तर घटाचं साहित्य आणलं की देव कसे मांडतात, पूजा कशी करतात, घट कसे बसतात हे पण तुम्हाला सांगणार आहे मी। आता मी त्यासाठी बाहेर जाऊन सगळं सामान घेऊन येणार आहे। बरोबर पाणी लागत हे देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे मी। त्याच्या खालची जागा आहे, सगळं स्वच्छ करून घ्यायचे, जाळ्या बिळ्या काढायच्यात। आणि त्यानंतर आपल्याला एक देवघर पुसल्यानंतर त्याच्यामध्ये एक नवीन वस्त्र टाकायचंय। तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकू शकताय। मी लाल रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे, नवीनच आणलेलं। आणि त्यानंतर हे देव असे आपले घासून स्वच्छ पुसून वगैरे ठेवलेले आहेत। आणि ते देव आता मी ह्या विड्याच्या पानांवरती मांडायचे असतात। एक नवरात्री जेव्हा देवी बसते त्यावेळेस हे 9 दिवस विड्याच्या पानांवरती देव बसतात। तर मी आता कसे मांडायचे ते सांगते। तर हे देठाची जी बाजू आहे ती अशी वरती ठेवायची देवघरामध्ये। असे 5 पानं मांडलेली आहेत मी। आता बघू त्याच्यावरती देव ठेवू। आणि आपले जे हे देवाचे टाक असतात ते तुमच्याकडे जे 5 टाक असतील, 5, 2, 3 किती असतील ते टाक आपल्याला पानांवरती ठेवायचे। हे असं 7 धान्यांचं मिळतं, ही माती आणली मी। आणि तुमच्याकडे असं घेतात का घट, हा घट पण आणलाय। खाली पंत्रावळी आणि त्याच्यामध्ये एक ताट ठेवले पाणी जाऊ नये म्हणून। तर हे बघा, असं मी माती धान्य असं मिक्स करून लावले, त्याच्यावरती आणखी थोडंसं धान्य पसरवणार आहे। अक्षता, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि हे असं कलावा बांधून घ्यायचा घटाला। झालेली आहे आपली घटस्थापना, बघू शकता तुम्ही। पूर्ण मी देव स्वच्छ करून त्याच्यामध्ये बघा पानांवरती देवांना बसवलेला आहे पूर्ण देवघरात। आणि असे टाक आपले पण पानावरती बसवलेत। तर देवांचा एक दिवा लावलाय, ही देवांची पूर्ण पूजा झालेली आहे। आणि ह्या बाजूला एक नंदादीप लावलेला आहे, अखंड नंदादीप 9 दिवस राहणार आहे। आणि हा आपला आहे नवरात्रीचा घट। तर घटांना अशी मी पानांची माळ घातली। आज पहिली माळ असते पानांची, विड्याच्या पानांची माळ असते। वरती ही 5 फळं बांधलेली आहेत दाढणीसारखी, बघू शकताय। आणि हा स्टँड आहे ना, मला एवढा युजफुल झालेला आहे बघा, किती छान असं झालेलं आहे माझं सगळं। मला कशाचीच अडचण भासली नाही यावेळेस। खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे। ते धूप वगैरे सगळं लावून झालेलं आहे। ह्या दिव्यावरती मी हे असं लावणार आहे, याला
पण आता जस्ट मी घरातच आहे म्हणून ठेवले ते. तर ही माझी पूर्ण पूजा झालेली आहे. कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला माझी आजची पूजा, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उदे गांबे उदे.